नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. मंडळी, आज आपण 16 साजरा करण्यासाठी आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या काळेवाडी या विभागात आपण 16 साजरा करतोय. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये ह्या मुलांचं बालपण किती आनंदात जाते आणि त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतोय की त्यांनी इथे यायचंय. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 6 माय लेकरांच्या जोड्या सहभागी झालेल्या आहेत. व्हेरी गुड, खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. हा, मी नेहमी सांगतो की शुभेच्छा का, मला विचार का, शुभेच्छा कहा 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 यूपी बिहार में गए तुम, हाँ इधर पुणे में आ जाओ. शुभेच्छा का असं विचार. शुभेच्छा का हा हा, शुभेच्छा अशासाठी बाळा की हा जो आपला पहिला खेळ आहे त्या पहिल्या खेळातून एक जोडी बाद होणार आहे आणि 5 जोड्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. कळले तुला? तुम्हाला कळले सगळ्यांना? ताईंनो, मस्त खेळायचंय. हा, मस्त खेळायचंय, छान गप्पा मारायचे आपण. ओके, आणि बागडायचंय. ठीक आहे, मग आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करायची आहे नक्की. ओके, पण खेळाला सुरुवात करण्या अगोदर माझी ही जी छोटी बच्चे कंपनी आहे, ही जी भाचे कंपनी आहे, त्यांच्याशी आपण जरा बोलणार आहोत, त्यांच्याशी जरा आपण ओळख करून घेणार आहोत त्यांची. ओके, पहिल्यांदा आपण सुरू करूया इथून. हा, ह्या इथून. ताई, तुझं नाव सांग बरं, हातात माईक घे. माझं नाव मायरा अशफाक बागवान आहे. ओहो, बरं. कितवीला आहेस तू? मी 4th ला आहे. तू 4th ला आहे. बरं, आणि आवडती शिक्षिका कुठली, टीचर कुठली आवडती? माझी फेवरेट टीचर सुस्मिता टीचर आहे. मग मला सांग, तुला आई आवडते की बाबा आवडतात? मला दोघी आवडतात. दोघी कोण आवडतात? आई आणि बाबा दोघे आवडतात. पण ताई, मोठी झाल्यानंतर तुला काय व्हायचंय? डॉक्टर. ओहो, क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. डॉक्टर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुझं नाव सांग. अन्वेषा नागनाथ साखरे. बरं, ठीक आहे बाई. ओके, आणि मला सांग की तुला काय व्हायचंय मोठी झाल्यानंतर? पोलीस ऑफिसर. ओहो, ओके. व्हेरी स्वीट बॉय, ममाज बॉय. ओके, तुझं नाव काय आहे दादा? समर्थ श्रीकांत शेला. समर्थ, किती सुंदर नाव आहे समर्थ. बरं, तुझे सुपर हिरो कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज. अरे बाप रे, क्या बात है. तुझं नाव सांग बरं. सार्थक दीपक लेंबे. हो, व्हेरी गुड. बरं, तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय? फौजी. ओहो, ये बात है ना, फौजी व्हायचे. व्हेरी गुड, एकदा जोरदार टाळ्या. मस्त. बरं, फौजी तुला का व्हायचंय? आपल्या देशासाठी लढायला. अरे क्या बात है बेटा, मस्त वाटलं एकदम खरंच. आणि मला असं वाटतं की ही जर भावना प्रत्येक मुलामध्ये ह्या वयामध्ये असेल तर काय सांगावं, हो की नाही? आणि मला असं वाटतं की ह्यासाठीच आपल्या आईबाबांचे संस्कार फार महत्त्वाचे असतात की जे लहानपणापासूनच ती बीज रोवली जातात की तुला फौजी व्हायचंय. व्हेरी गुड दाद्या, क्या बात आहे. खरंच मला आवडलं खूप. व्हेरी गुड. दादू, तुझं नाव सांग. माझं नाव तेजस देविदास दाडाळे. तेजस, कितवीला आहेस तू? मी 5वीला आहे. बरं, तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? काय व्हायचंय? सायंटिस्ट. सायंटिस्ट. ओ हो. ताई, तुझं नाव सांग बरं. रुचिका राजेंद्र सावळे. कितवीला आहे? 5वीला. बरं, काय ठरवलेस, काय व्हायचं तुला मोठी झाल्यानंतर? डॉक्टर. पण डॉक्टरच का व्हायचंय तुला? मला गरिबांची समाजसेवा करायला आवडेल. ए बात है. ताई, खूप छान वाटले. त्याच्यामुळे तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ओके, आणि आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करायची. आणि आता आपल्या ह्या पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा खेळाचं नाव काय ताई?
का पात कप सगळे गप. ओके. आणि हा खेळ कसा खेळायचा मी सांगतो. कसं आहे, मी 1 2 3 म्हटल्यानंतर धावत जायचे. एका वेळी हा असा 1 कप उचलायचा. ओके. आणि हा कप असा पकडायचा खाली आणि मागं यायचे. असं मागे आल्यानंतर आपल्या मुलाच्या हातात किंवा मुलीच्या हातात भांडे ना, त्याच्यात हा बॉल टाकायचा आणि 1 कप असा तिच्या हातात द्यायचे. अशा पद्धतीने 5 कप असे उचलायचे आणि इथे आणून द्यायचे आपल्या मुलांच्या हातामध्ये. जी ताई कमीत कमी वेळामध्ये 5च्या 5 कप उचलून आपल्या मुलांच्या हातात देईल ती असणारे विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत. कळलेले तुम्हाला नक्की? ओके, रेडी, चलो स्टार्ट. ओके, 1 2 आणि दुसरी म्हणजे चेंडू पडल्यानंतर पुन्हा तिथे जायचे. हा, चेंडू पडल्यानंतर पुन्हा ते ठेवायचे तिथे. रेडी, 1 2 3. हा, शाबाय शाबाय. मागे यायचे, व्यवस्थित पकडायचे, मागे यायचे. हा हा, इथं तुम्ही हलायचं नाही. हा, लवकर हातात दे, कप हातात दे. हा, लवकर जायचंय. शाबाय, व्हेरी गुड. हा, मागे बघायचं नाही. हा, मग आणि मुलाला पाडायला. हा, लवकर नाही. झाल्यानंतर गोळ्याचा हात वरती करायचा म्हणजे आम्हाला कळेल. ओके. सगळ्या ताई खूप छान खेळलात. अटीतटीचा झालेला खरं तर खेळ. त्याच्यामुळे जी ताई या खेळातून बाद होणार आहे, म्हणजे ती जोडी बाद होणार आहे, ती आहे समीरा ताई आणि मायरा यांची. हौजी बुक. ओके. आणि अशा पद्धतीने आपल्या या पहिल्या खेळातून पहिली जोडी बाद झालेली आहे आणि 5 जोड्या गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ये बात आहे. ओके. आणि आपल्या पहिल्या धमाकेदार आणि मस्त खेळानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला, दुसऱ्या खेळाला. पण त्याआधी आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग बरं. सुवर्णा नागनाथ साखरे. सुवर्णाताई, माहेर कुठलं? माहेर सोलापूर. काय सांगशील माहेर बद्दल? माहेरच्या आठवणी खूप आहेत सांगण्यासारखं. म्हणजे असं सांगायला गेलं ना दिवस पुरायचं नाही, एवढ्या आठवणी आहेत. कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई वडील. काय सांगशील आई बाबांबद्दल? आमचे आई वडील म्हणजे एक्सपायर झालेत ना, नाही आहेत घरी. म्हणजे भाऊ आहेत 3. 2011 मध्ये आई वारली. 2-3 वर्ष झालं पप्पा वारले. आणि 2005 मध्ये ना पप्पाचा ॲक्सिडेंट झालता. मग तेव्हा सगळी जबाबदारी ना आईवर पडली होती. मग म्हणजे पप्पा काहीच काम करत नव्हते. मग 3 मुलं आणि मी एकटी. मग ती सगळी जबाबदारी आई घ्यायची. आणि आमच्याही टावेलचं कारखाना असतं ना, त्यात कामाला जायची. आणि 3 भाऊ होते, लहान होते माझ्यापेक्षा. ते सांभाळायचे नाही का. म्हणजे लहान आई टाकून जायची आणि मी शाळा करून ते हे करायचे. आणि माझं शिक्षण 10वी झालं. मग परत नंतर 10वी नंतर लग्न झालं. लग्न झाल्यावर सासू सासरे मला म्हणजे पुढचं शिक्षण करण्यासाठी प्रोत्साहन दिला. आणि माझे 2 भाऊ, आता एक पण भाऊ माझा लॉकडाऊनमध्ये एक्सपायर झाला आहे, 3 नंबरचा. आणि 2 भाऊ आता खूप छान आहे. आता माहेरचं एवढं छान झालंय ना, पण ते आई वडील नाही आहेत बघायला सध्या. एक भाऊ पोलीस आहे आणि एक भाऊ असं हे असतं ना, बॅग, स्कूल बॅग, त्याच्यामध्ये तो जॉब करतो. मग आज या माध्यमातून काय तुला आईला सांगावं असं वाटतं? कारण मला असं वाटतं की आई असणार आपल्या आजूबाजूलाच असेल, ती बघत असणार, पण तिला काही गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील किंवा काय, ते ह्या माध्यमातून तू तिला काय सांगशील? आई असताना म्हणजे मला राहिलं नव्हतं नाही का. आई एक्सपायर झाल्यावर मग मला बाळ झालं. मला असं वाटत होतं की आई असताना जर मला बाळ झालं असतं तर ती आई आमची बघितली असती. पहिली मुलगी. हो, मग आईच तर आली आहे. आई झाली. आईच. हो, आईला एक्सपायर म्हणजे हे झालती ना, मग 1 वर्षाच्या आत म्हणजे मला दिवस गेले. आणि ते आम्ही बघितलं ना, सेम ते म्हणजे नाही का, जसं आपल्याला आता माझं मुलीचा चेहरा पण सेम आईसारखा दिसतो. आणि मला जाणवतं की बाबा आपली आई आहे आपल्यासोबत. नक्कीच. आणि आईची पण तीच इच्छा होती. हो, आईची पण तीच इच्छा होती खूप. वा ताई. आणि मला खात्री आहे की आई खरंच
खुश असेल, आनंदी असेल हो, सोबत खूप. सगळ्यांचा संसार बघून आणि तिचे बाबांचे तुझ्या भावाचे त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी आयुष्यभर असणार आहेत. थँक्यू. ओके हो. एक छानसा स्माइल दे बरं. ताई तुझं नाव सांग बरं. अश्विनी श्रीकांत शेलार. काय सांगशील माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? माझ्या आईबद्दल सांगायचं म्हणलं तर माझे वडील लहानपणीच वारले होते. मी सातवीला असताना तिने आम्हाला लहानचं मोठं केलं. म्हणजे एवढं करणं पण शक्य नाही. आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. भाऊ 5 वर्षाचा होता तेव्हाच वडील वारले अटेकालचा. आणि ते तू किती वर्षाची होती? मी 7वीला होते. 7वीला. हम्म. पण तुझं ताई माहेरी एक तुझं एक माहिती आहे ना आपल्या माहेरी आपलं एक हक्काचं कपाट असतं. त्या कपाटामध्ये आपल्या सगळ्या वस्तू असतात अगदी बालपणातल्या. हा ते आहे कपाट आहे अजून तुझं? हो आहे. आहे. तर जेव्हा तू कपाट उघडतेस सगळ्यात पहिली वस्तू कुठली बघ? नाही, आम्ही लहानपणाचे फोटो अजून सुद्धा बघतो. मग ते जेव्हा फोटो बघतेस तेव्हा बाबांना मिस करतेस? हो, खूप. असं वाटतं दुसऱ्यांना वडील आहेत आपल्यालाच नाही. असते तर किती हे झालं असतं. ताई खूप छान वाटलं तुम्हाला दोघींशी बोलून आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. माहेरच्या या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या अत्यंत धमाकेदार आणि मस्त अशा खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे चल रे गोणपाट टुणूक टुणूक. हे चल रे गोणपाट टुणूक टुणूक. खेळाचं नाव काय? चले गोपाक तुळुक तुळुक. टुणूक टुणूक. हा व्हेरी गुड. समर्थ सांग बरं खेळाचं नाव काय? चले गणपत तुळुक तुळुक. हा व्हेरी गुड. आता हा खेळ असा खेळायचा आहे की तुमच्यासमोर हे गोणपाट आहे. मी 1 2 3 म्हटलं की त्या गोणपाटामध्ये शिरायचंय. शिरून झाल्यानंतर ते गोणपाट व्यवस्थित पकडायचे आणि जास्तीत जास्त चेंडू गोळा करायचे आणि एका वेळी एकच चेंडू. 1 2 3. हा व्हेरी गुड. उड्या मारत जायचंय, उड्या मारत जायचं. एका वेळी एकच चेंडू घ्यायचंय. हा एका वेळी एकच चेंडू घ्यायचाय. एका वेळी एकच चेंडू. अरे लेंगा खाली जातोय ह्याचा. हा 5 4 3 2 1. आणि उड्या मारत यायचंय, उड्या मारत यायचंय. लवकर 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 हरकत नाही. लवकर लवकर ये 5 आहे. ओके. सगळे माझे भाचे कंपनी शेतात गेले होते. आणि कसली शेती आहे? कांद्याची. अरे बापरे. ओके बघूया. ओके 1 2 3 32 33 कांदे गोळा केलेले आहेत. किती टाकून? 1 2 3 51 52 53. ओके 53 1 2 3 4 5 56 57 58 59. बोल 1 2 78 79 80 81. 1 37 38 39 39 40 81 82 3. या माये काय करतेस तू? 41 दोन डायरेक्ट 81 वर कुठं गेलीस? 41. हा 59. निर्णय असा आहे की या खेळातून 2 जोड्या बाद झालेल्या आहेत. पहिली जोडी आहे ज्या जोडीने 31 चेंडू गोळा केलेले आहेत. ती जोडी आहे अश्विनीताई आणि समर्थ यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि दुसरी जोडी आहे ज्या जोडीने 53 चेंडू गोळा केलेले आहेत. ती जोडी आहे सुवर्णाताई आणि अन्वेषा यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. फ्लाइंग डिस्क. फ्लाइंग डिस्क. ओके.
काय लिहिलंय? पेन्सिल बॉक्स, आणि अँड रायटिंग बॉक्स. पेन्सिल बॉक्स अँड रायटिंग बॉक्स. ओके. आणि अशा पद्धतीने 2 जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. मंडळी, शेवटच्या भागाकडे आपण जाणार आहोत, पण हा शेवटचा खेळ सुरू करण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला नेहमीचाच सुंदर आणि भावूक करणारा असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनात. खरं तर सगळ्या माझ्या भाचे कंपनीने पत्र लिहिली होती, पण त्यातल्या 2 पत्रांचं आपण इथे वाचन करणार आहोत. रुचिका राजेंद्र सावळे. माझी लाडकी आजी, मी तुझी दीदी. काय मज्जा ना. मी तुला पत्र लिहिले. तुला विश्वास बसत नाही आहे ना. तू माझी लाडकी आजी आहेस. आज पत्रातून मला तुझ्याबद्दल बोलायचं आहे. तू माझे खूप लाड करतेस, खाऊ देतेस आणि मला काय हवंय नकोय ते बघतेस. आणि हो, मी नीट वेळेवर जेवते, तर तू काळजी करू नकोस. मी काही बारीक होत नाही आहे. आणि तू पण तुझ्या तब्येतीची काळजी घे. औषध वेळेवर घे. पत्र आवडलं का तुला? तुझी आवडती दीदी. आजी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय मिस यू. ओहो, किती गोड. आता हे जेव्हा आजी ऐकेल तेव्हा ती पण रडेल, मी तुला सांगतो कन्फर्म. माझी नात माझ्यासाठी एवढं बोलली, तिला सुद्धा किती भरून येईल माहितीये का. म्हणून ना असं एक पत्र खरंच लिहायचं. का रडतेस तू बाळा? नाही रडत. डोळे पाणवलेत तुझे? आजीची आठवण आली? तू आता हे सगळं बोलत होतीस ना, खरं सांगू, मला पण माझी आजी डोळ्यासमोर येत होते माहितीये का. बरं, कुठली कविता तुला येते छान म्हणून दाखव पटकन. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारे भरून येणारे, फेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, पायांखाली रान घाली सारे. थकून या खूप सरता हुरूप, आणखीच भाई भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, पडता अंधारू लागले हंबरू. माय तुले कृषोदू येई, हो. माय तुले कृषोदू येई. वाह, क्या बात है. किती गोड असतात नाही ते काही गाणी, आहे की नाही. आणि आत्ताच्या मुलांना खरं तर ही गाणी माहिती पण नसतील, आणि तीच गाणी पुन्हा एकदा त्यांच्याच मुखातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा अट्टास आहे. ताई, खूप सुंदर गायलेस तू. क्या बात. ताली दे दे, ताली दे दे. ये बात. आणि नको रडूस. ओके. आणि आता आपण जाऊया या दादूकडे. माझे बाबा, मी तुमचा गोलू. मी तुम्हाला पहिलंच पत्र लिहित आहे. तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही किती मेहनत करता, अजूनही शेतात काम करतात. मी पण मोठं होऊन खूप शेती करणार. तुम्ही माझे खूप लाड करता, छान छान कपडे आणता आणि खूप गोष्टी पण सांगता. मला खूप मजा येत तुमच्याबरोबर फिरायला. असेच राहा आणि माझ्यावर प्रेम करत राहा. तुमचा तेजस. ओके, वा. बरं, तू पहिल्यांदा सुरुवातीला तू काय लिहिलेस? बाबा तुमचा गोलू. बाबा मला गोलू बोलतात. गोलू. हा. गोलू, खूप छान पत्र लिहिलेलं आहेस तू. आणि बाबा जे मेहनत करतायत, कष्ट करतायत, त्याची तुला जाणीव आहे, आणि ती जाणीव तू या पत्रामध्ये उतरवलेली आहेस, लिहिलेली आहेस. हो. खूप छान वाटलं बाळा. थँक्यू. मला आईशी बोलायचंय. वाटलं होतं ताई, हा एवढं छान पत्र बाबांसाठी लिहि. हा, वाटलं होतं, कारण तो बाबावर खूप प्रेम करतो, आजोबावर. अच्छा, म्हणजे आजोबांसाठी हा, पत्र लिहिले. आजोबांसाठी लिहिलंय. अच्छा, मला वाटलं बाबांसाठी नाही लिहिलंय. बाबासाठी ना, आजोबावर. आजोबांसाठी लिहिलेस. वा, आजोबांचा सहवास आहे तुला. किती नशीबवान आहेस माहितीये का तू. हा, आता आपण जाऊया शेवटच्या खेळात. पत्र मनातलं या भागानंतर आता सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. आणि या खेळातून होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. आता या खेळाचं नाव आहे आटली पाटली फुटाली. हा, खेळाचं नाव काय? आटली बाटली फुटली. ओके. ही जी बाटली आहे समोर, ही जी बाटली आहे, ही बाटली फ्लिप करायची अशी. ही अशी फ्लिप करायची. ही अशी अशी फ्लिप झाल्यानंतर आईने एक लाडू खायचाय. हा, असे करून 3 लाडू संपवायचे. 1 2 3.
झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के नीट टाकायची आहे. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के हा व्हेरी गुड. तो सगळं विसरून पोरी बघता थांबून हा लवकर पटापटा घे दुसरी. हा रांगोळी काढतो वाकून सणासुदीला शबाश शबाश. हा दुसरा व्हेरी गुड. नवीन वर्ष रांगोळी नीट नीट नीट. हा लवकर लवकर ताई. हा पटापट संपव पटापट संपव लवकर लवकर. कशी भरतीये बघ तोंडात. हा मस्तच. हा काय त्याचा बघू 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 बघू. डान्स करत राहायचा सासूबाई असू नको तिथे त्या ताईचा नंबर जाईल पुढे. हा चल. हा हा ए हा हा प्रसन्न होके अंदर आएंगी घर के ओके ओके. हात वरती करायचे हात वरती करायचे. व्हेरी गुड. लक्ष्मी जी घर के अंदर आणि शेवटची 10 सेकंद. 10 आणि 1. निर्णय तुमच्या समोर आहे. तिसऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेली आहे. ती जोडी आहे ललिताताई आणि रुचिता यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. चिठ्ठी उचल. काय आलंय चिठ्ठीमध्ये? पेन्सिल बॉक्स. पेन्सिल बॉक्स. ओके. आणि उपविजेती जोडी ठरलेली आहे मुक्ताताई आणि तेजस यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुला मिळतोय माहेरचा खास तुझ्या हक्काचा आहे इंडक्शन. ताई खूप खूप अभिनंदन. काय लिहिले? बॉलिंग गेम स्पिल. आणि आजच्या भागाची धुरंदर जोडी ठरलेली आहे नीलमताई आणि सार्थक यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो हो हो. आणि ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अभिनंदन ताई. तू हुकुमाची राणी झालेली आहेस तर असं कुठला हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतंय? असं वाटतंय की महिलांना महत्त्वाचे निर्णय असले की महिलांना पण प्राधान्य दिलं पाहिजे पहिले. आमचा पण विचार केला पाहिजे पहिला. अच्छा म्हणजे निर्णयामध्ये एक समानता असली. समानता असली पाहिजे. वा नक्कीच ताई. त्याच्यामुळे हा हुकूम सगळेच पाळणार आहेत. आणि जो राजपुत्र झालेला आहे त्याला मिळतोय के. व्हेरी गुड. जा मग मामाच्या खजिन्याकडे जा आणि तुझी हक्काची स्कूटर घेऊन जा. मंडळी 7 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो माझ्या बालपणातला किस्सा सांगतो. किस्सा इन द सेन्स बाहेर खेळत असताना मैदानात खेळत असताना 7 वाजले ना की आईची हाक ऐकू यायची. बबलू 7 वाजले चल घरी. मला बबलू म्हणायचे म्हणजे अजूनही म्हणतात हे की नाही. पण अगदी खरं सांगतो पुन्हा एकदा ते बालपणातले दिवस अनुभवता येत आहेत मला. आणि त्यासाठी सर मराठीचे अगदी मनापासून आभार की त्यांच्यामुळे मला हे सोनेरी क्षण पुन्हा एकदा अनुभवता येत आहेत. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.